नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी चालणारा वरी तांदळाचा म्हणजेच भगरीचा शिरा. उपवासातही खाल्ला जाणारा हा शिरा झटपट तर बनतोच, त्याचबरोबर तो अतिशय पौष्टिक आणि चविष्टही लागतो. वरीच्या शिऱ्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आता आपण बघूया. इथे मी 1 वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत, पाऊण वाटी साखर घेतलेले आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. इथे मी थोडे काजू आणि बदाम बारीक चिरून घेतलेले आहेत आणि पाव चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. आता मी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तूप घालायचं आहे. सगळं तूप एका वेळी वापरायचं नाही आहे. आता तूप चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला वरीचे तांदूळ घालायचे आहेत. आता हे वरीचे तांदूळ आपल्याला मंद गॅसवरती अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता जवळपास 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत आणि आपले वरीचे तांदूळ बऱ्यापैकी भाजत आलेले आहेत. आता त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट बारीक चिरून घेतले होते ते घालायचे आहेत आणि तेही आपल्याला या वरी तांदळासोबत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता जे तूप घेतलं होतं त्यापैकी अजून थोडं तूप मी याच्यामध्ये घालणार आहे. आता अजून 2 ते 3 मिनिटे हे वरी तांदूळ आपल्याला खमंग परतून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता वरीचे तांदूळ किती फुललेले आहेत. आता अगदी 1 ते 2 चमचे तूप शिल्लक ठेवून बाकीचं तूप मी आता याच्यामध्ये घालणार आहे. आता हे वरी तांदूळ आपल्याला एकदा ढवळून घ्यायचे आहेत. आता 2 वाट्या दूध आणि 1.5 वाटी पाणी मी एका बाजूला उकळत ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे. आता या दुधामध्ये वरीचे तांदूळ आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. फक्त मध्ये मध्ये आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर मग तळाला ते करपू शकतं. आता तुम्ही बघू शकता मिश्रण दाट होत आलेलं आहे. आता या शिऱ्यातलं बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे, पण अजून थोडं हे पातळ आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे वरी तांदूळ दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. आता 2 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. यातलं सगळं दूध आटलेलं आहे. आता हा शिरा आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. आता इथे मी जी साखर घेतली होती ती घालणार आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये मी वेलची पावडरसुद्धा घालणार आहे. आता याच्यामध्ये जे उरलेलं तूप होतं ते आता सगळं मी इथे घालणार आहे. असं शेवटी थोडंसं तूप घातल्यामुळे शिऱ्याला तुपाचा खूप छान सुगंध आणि स्वाद येतो. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे जी साखर आणि वेलची आपण याच्यामध्ये घातलेली आहे ती या शिऱ्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित लागेल. आता हा शिरा कढईमध्ये एकसारखा करायचा आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साखर विरघळेपर्यंत हा शिरा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता मिनिटभराने झाकण काढायचं आहे आणि आता हा शिरा आपल्याला एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. सगळी साखर आता या शिऱ्यामध्ये व्यवस्थित विरघळलेली आहे. आता मी याच्यामध्ये थोडेसे मनुके घालणार आहे आणि हा शिरा एकदा व्यवस्थित ढवळून घेणार आहे. आता गॅस बंद करायचा आहे
आणि या शिऱ्यावरती झाकण ठेवून बंद गॅसवर हा शिरा असाच 5 मिनिटे ठेवून द्यायचा आहे. आता आपला मऊ मोकळा आणि स्वादिष्ट असा वरीचा शिरा तयार झाला आहे. हा शिरा उपवासासाठीच नाही तर सकाळच्या नाश्त्यासाठीही अतिशय उत्तम पर्याय आहे. अतिशय झटपट होणारा हा पदार्थ आहे. त्याचबरोबर हा शिरा चवीलाही अतिशय उत्कृष्ट लागतो. या पद्धतीने वरीचा शिरा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.